प्रभात, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 7 वाजता आहेत आणि बुलेटिनची सुरुवात होते एका महत्त्वाच्या बातमीनं. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे आणि या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, स्वारगेट अत्याचार प्रकरण, यासोबतच मंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासह कायदा सुव्यवस्थेवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. तर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांचं अभिभाषण होईल. राज्यपालांच्या अभिभाषणावर 2 दिवस चर्चा होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात निवडक पुरवणी मागण्या मांडल्या जातील. आता पाहूयात या बुलेटिनमध्ये सकाळच्या 100 बातम्या. आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला. शेतकरी विरोधी आणि विसंवादी सरकार असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सरकारवर टीका केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या चहापानाच्या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडे एकत्र दिसले. मात्र अजित पवारांनी मुंडेंची बोलणं टाळलं. त्यामुळे आता मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार ठोस निर्णय घेणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना हे अधिवेशन 4 आठवडे चालणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असं अजित पवार म्हणाले. विरोधकांची स्थिती हम आपके है कौन अशी झाली आहे. विरोधकांना चर्चा करण्याची संधी होती, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला. विरोधकांच्या नौपानीपत्रावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार टीका केली. विरोधकांची संख्या कमी मात्र पत्र मोठं, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आरोपाला आम्ही कामातनं उत्तर देऊ. महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा. रडगाणं गाण्यापेक्षा विरोधकांनी विकास गाणं गावं, असं शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कोरटकरला थेट इशारा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा कुणीही असू द्या, त्यांना सोडणार नाही, असा कडक इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.